नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी टेलिव्हिजनमधील एक दमदार अभिनेत्री रुपाली भोसले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती। त्यांचा जन्म 29 डिसेंबर 1983 रोजी झाला। रुपाली भोसले यांनी आपले शिक्षण महाराष्ट्रात पूर्ण केले। अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती, त्यामुळे त्यांनी लवकरच अभिनय क्षेत्रात प्रवेश केला। रुपाली यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी मालिकांपासून केली। त्यांच्या काही सुरुवातीच्या गाजलेल्या मालिकांमध्ये मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण, शेजारी शेजारी पक्के शेजारी या आहेत। यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवले आणि रिस्क या चित्रपटातून 2007 मध्ये डेब्यू केला। त्यांनी हिंदी मालिकांमध्येही काम केले होते, जसे की कसमे वादे, बड़ी दूर से आए हैं, तेनाली रामा। पण त्यांना खरी ओळख मिळाली ती आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेमुळे। तसेच त्यांनी बिग बॉस मराठी 2 मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता। आणि रुपाली भोसले सध्या लपंडाव या मालिकेतील सरकार ही भूमिका साकारत आहेत। रुपाली भोसले एका एपिसोडसाठी अंदाजे 35 ते 40 हजार इतके मानधन घेतात। रुपाली भोसले यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत। रुपाली भोसले यांचे लग्न झाले होते, पण काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला। बिग बॉस मराठी 2च्या दरम्यान त्यांचं नाव पराग कानेरे सोबत जोडलं गेलं होतं। दोघांमध्ये जवळीक दिसत असल्यामुळे त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या। मात्र या नात्याबद्दल अधिकृतरित्या काहीच स्पष्ट झालं नव्हतं। यानंतर रुपाली भोसले या अंकित मगनेरे यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या। त्यांनी काही काळ एकत्र घालवला होता, पण नंतर दोघे वेगळे झाले। सध्या उपलब्ध माहितीनुसार रुपाली भोसले सिंगल आहेत आणि त्यांच्या करिअरवर फोकस करत आहेत। तर मित्रांनो, ही होती रुपाली भोसले यांची यशोगाथा। संघर्षातून त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे। जर तुम्हाला अशाच मराठी कलाकारांच्या माहितीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।